असं म्हणतात की एखाद्या हट्टी मनाचा कल जसा ज्ञान आणि बुद्धीकडे कमी असतो, त्याचप्रमाणे तो आनंदाकडेही कमी असतो. तात्पर्य काय? तर हट्टीपणा करणाऱ्याकडे ज्ञान, बुद्धी आणि आनंदाची उणीव असते. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, हट्टीपणा लहानपणापासून मनुष्यामध्ये असतो. लहान मुलांचा हट्ट आम्हा प्रत्येकाला ठाऊक आहे. अर्थात मोठे झाल्यानंतरही हट्ट करणारे म्हणजेच आपलेच म्हणणे बरोबर आहे असे म्हणणारे हट्टी लोकही बरेच असतात. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून हट्टीपणा हा बंडखोरपणा आहे, जो देवाला आवडत नाही. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण हाच विषय घेऊन अध्ययन करणार आहोत. या हट्टीपणाचा, बंडखोरीचा परिणाम काय असतो हे आपण समजून घेऊया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आपण 79व्या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. भावी छळाच्या काळात इस्रायलाची स्थिती कशी असणार आहे याचे वर्णन या स्तोत्रात केलेले आहे. हे स्तोत्र प्रार्थनेच्या स्वरूपात आहे. हे आसाफाचे स्तोत्र आहे, जी देवाच्या लोकांनी, इस्रायल राष्ट्रांनी त्या भयंकर छळाच्या काळात, त्या कष्टाच्या दिवसात, जे भविष्यात येणार आहे तेव्हा करण्याची आहे. पहिलं वचन वाचूया. 79 अध्याय, पहिलं वचन. हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत. त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे. त्यांनी येरुशलेमेचे ढिगारे केले आहेत. बाबेलोनचा राजा नबुखदनेसरच्या काळात जे घडले त्याचे स्पष्ट चित्र हे आहे. आणि मॅकबेनच्या काळात सुद्धा अशा प्रकारे विध्वंस झाला. शेवटच्या दिवसांमध्ये हे वचन संपूर्णपणे सत्यात उतरणार आहे. दुसरं वचन सांगतं, त्यांनी आकाशातल्या पाखरास तुझ्या सेवकांची प्रेते व पृथ्वीवरील पशूस तुझ्या भक्तांचे मांस खावयास दिले आहे. ह्या गोष्टी इस्रायलांना समजण्यास कठीण होत्या. देव हे सर्व घडू देण्यास परवानगी का देत होता? इस्रायलचे खोटे संदेष्टे इस्रायलचे शांततापूर्ण भवितव्य विदित करीत होते. इर्मया संदेष्टाने या लोकांना वारंवार पुढे येणाऱ्या भयंकर संकटाविषयी धोक्याचे इशारे दिले, पण तरीही या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले व त्यांनी इर्मयाला देशद्रोही ठरविले. देव त्यांचे रक्षण का करीत नाही हे ते समजू शकले नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यहुदी लोकांचा जो अतोनात छळ झाला तो पाहून परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी प्रश्न निर्माण होतो खरा, परंतु हे लोक परमेश्वराशी कितपत विश्वासू राहिले हे पाहणेही महत्वाचे आहे. अनेकदा परमेश्वराकडून आम्हाला सूचना मिळाल्यानंतरही आम्ही जर पूर्वीप्रमाणेच हट्टी व बंडखोरपणाने वागत राहिलो तर परमेश्वर न्यायी आहे व जसा बाप शिस्त लावण्यासाठी आपल्या मुलाला शिक्षा करतो किंवा आपला राग प्रगट करतो, तसे वर्तन परमेश्वराने आमच्याशी केले तर त्याचे कारण आम्ही स्वतःच आहोत. 79वा अध्याय 5व्या वचनात परमेश्वराला तो विचारतो, हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्व काळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय? आपल्याच अपराधांमुळे आपण परमेश्वराचा संताप ओढून घेतला याची ही अप्रत्यक्ष कबुली आहे. ते क्षमा याचनेसाठी देवाचा धावा करीत आहेत. मग स्तोत्रकर्ता 8व्या वचनात म्हणतो, आमच्या विरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नको. तुझी करुणा आमच्यावर सत्वर हो, कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत. आज आम्हाला आमच्या पापांची क्षमा ख्रिस्ताच्या पवित्र रक्तावर विश्वास ठेवल्याने प्राप्त होते. आमच्या पापांचे प्रायश्चित त्याने कल्वरीच्या वधस्तंभावर केले. म्हणून जेव्हा आम्ही त्याच्याकडे विश्वासाने जातो, आपली पाप कबुली देतो, तेव्हा प्रभू परमेश्वर आमची पापे आमच्याकडे मोजत नाही. या लोकांची करुणास्पद हाक 9व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते.
हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्याकरिता आम्हाला सहाय्य कर. आपल्या नावाकरिता आम्हाला सोडीव व आमची पातके धुवून टाक. इस्रायली लोकांना स्वतःच्या अपराधांची कबुली देणे भाग पडले. या स्तोत्राचा शेवट उपकार स्तुतीने होत आहे. 13वे वचन आपण वाचूया. 79 अध्याय 13वे वचन. मग जे आम्ही तुझी प्रजा व तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीत राहू. तुझी कीर्ती पिढ्यानपिढ्या वर्णित जाऊ. ख्रिस्ताच्या येणाऱ्या राज्यात सर्व दुःख व अश्रू नाहीसे होणार आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्याची स्तुती व प्रशंसा होत राहणार आहे. परमेश्वर आम्हाला आजही सैतानाच्या पापाच्या दास्यातून मुक्त करण्याकरिता तयार आहे. फक्त आम्ही ख्रिस्ताद्वारे त्याच्याकडे जायला हवे. आता आपण 80 स्तोत्र पाहणार आहोत. हे स्तोत्र इस्रायलच्या मेंढपाळाला म्हणजे प्रभू परमेश्वराला उद्देशून केलेली प्रार्थना आहे. प्रभू परमेश्वराने त्यांना मार्ग दाखवित न्यावे अशी विनंती करणारी ही प्रार्थना आहे. पहिलं वचन वाचूया. हे इस्रायलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू कान दे. जो तू करुबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रगट कर. इस्रायलाचा मेंढपाळ दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः येशू ख्रिस्त आहे. प्रभूने आपले नेतृत्व करावे अशी इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करणारी ही प्रार्थना आहे. खरोखर जो स्वतः ज्ञानाचा व सुज्ञतेचा उगम आहे, आदी व अंत आहे व सदा सर्व काळ सारखाच राहणारा परमेश्वर आहे, त्याने एखाद्या विश्वासणाऱ्याचे इस्रायलाचे नेतृत्व करावे, त्यांना बोध करावा, यासारखी दुसरी भाग्यशाली गोष्ट नाही. तीच गोष्ट परमेश्वराने इस्रायलाकरिता करावी अशी प्रार्थना करणारा स्तोत्रकर्ता पुढे दुसऱ्या वचनात म्हणतो, एफ्राईम, बन्यामीन व मनश्शे ह्यांच्या समक्ष तू आपला पराक्रम दाखव आणि आम्हाला तारायला ये. श्रोत्यांनो, जेव्हा इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यात आले तेव्हा प्रभू परमेश्वर त्यांचा मेंढपाळ होता. यहोशुवा त्यांचा मानवी नेता होता, जो या सेनाधीश परमेश्वराच्या नेतृत्वाखाली इस्रायली लोकांना वचनदत्त देश काबीज करण्याकरिता सहाय्य करीत होता. एफ्राईम, बेंजामिन आणि मनश्शे ह्यांचे नाव ह्या ठिकाणी का घेण्यात आले? मला वाटतं ह्याचं उत्तर आम्हाला गणनेचे पुस्तक 2 अध्याय 17 ते 24 ह्या वचनांमध्ये सापडेल. गणनेचे पुस्तक 2 अध्याय 17 ते 24 वचने. ही वचने आपण अवश्य वाचा. एफ्राईम, बेन्यामीन व मनश्शे या 3 वंशांचे लोक देवाच्या कराराच्या कोशाच्या अगदी मागे होते. या कराराच्या कोशाने रानामध्ये इस्रायली लोकांचे मार्गदर्शन केले. तेव्हा त्याने जसे त्यांचे नेतृत्व केले तसेच त्याने ते आताही करावे अशी स्तोत्रकर्ता विनवणी करीत आहे. 3रे वचन वाचूया. हे देवा, तू आम्हाला परत आण, आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू. हे वचन 3दा या स्तोत्रामध्ये ध्रुपदासारखे येते. या स्तोत्रकर्त्याला तारण कशाने प्राप्त होईल, आपली सुटका कशामुळे होईल याची अनुभवाने खात्री आहे. म्हणून तो म्हणत आहे की तू तुझा मुखप्रकाश आम्हावर पाड, म्हणजे आम्ही तरू. 42व्या स्तोत्राच्या 5व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. तसेच 34व्या स्तोत्राच्या 5व्या वचनात आपण वाचतो की ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. म्हणजेच आमच्या उद्धारासाठी परमेश्वराच्या दर्शनाची, त्याचा मुखप्रकाश आम्हावर पडण्याची गरज आहे. परंतु आज परमेश्वर आम्हाला दर्शन कसे देईल हा मोठाच प्रश्न आहे. पवित्र शास्त्रात या समस्येचे उत्तर दिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटले की जो त्याला पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो तो प्रभू पित्याला पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कलसेकरास पत्र 1 अध्याय 15व्या वचनात म्हटले आहे. कलसेकरास पत्र 1 अध्याय 15वे वचन, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. प्रिय श्रोत्यानो, आज आम्ही परमपवित्र परमेश्वराचे दर्शन पुनरुत्थित येशू ख्रिस्ताद्वारे घेऊ शकतो व ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने जे तारण आमच्यासाठी ठेवलेले आहे ते स्वीकारू शकतो. 80 स्तोत्र त्याचा कवी किंवा स्तोत्रकर्ता परमेश्वराला आपला मुखप्रकाश त्याच्या लोकांवर त्याने पाडावा अशी विनंती करीत आहे. 4थ्या वचनात तो पुढे म्हणतो, हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू कोठवर कोपायमान राहणार. आणि पुढे 5व्या वचनात तो म्हणतो, तू त्यांना अश्रुरूप अन्न खावयास दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यावयास दिली आहेत. परमेश्वर त्याच्या लोकांच्या प्रार्थनेची उत्तरे देत नाही म्हणून तो कोपायमान आहे की काय असे स्तोत्रकर्त्याला वाटते. पुढे तो म्हणतो की परमेश्वराने त्यांना अश्रुरूप अन्न खावयास दिले आहे. खरोखर इस्रायली लोकांइतके दुःख इतर कोणत्याही जमातीने वंशाने पेललेले नाही.
त्यांनी शतकानुशतके प्रचंड दुःख भोगलेले आहे. त्यांच्यासारखा छळ जर दुसऱ्या कुठल्या राष्ट्राला भोगावा लागला असता तर ते केव्हाच या पृथ्वीवरून दिसेनासे झाले असते. याचे कारण हे श्रोत्यानो की त्यांनी आपल्या मेंढपाळाचा प्रभू परमेश्वराचा अव्हेर केला. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना तो यरुशलेम या शहराकडे पाहून रडला. त्याविषयी लूका शुभवर्तमान 19 अध्याय 41 ते 44 ह्या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं. लूका शुभवर्तमान 19 अध्याय 41 ते 44 वचने. मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला, जर तूही त्या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. पुढे असे दिवस येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढे कोट बांधून तुला वेढा देतील, तुला चहूकडून कोंडीतील, तुला व तुझ्यातील तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यात धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखिला नाहीस. श्रोत्यानो, याच कारणामुळे यहुद्यांना अश्रूरूपी अन्न खाणे भाग पडले. जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या वधस्तंभाच्या ठिकाणी निघाला तेव्हा त्याच्या भोवती जमलेल्या गर्दीतील स्त्रिया रडू लागल्या. लूका शुभवर्तमान 23 अध्याय 28 वचन त्याविषयी आम्हाला सांगते. येशू त्याचकडे वळून म्हणाला, अहो यरुशलेमकर कन्यांनो, मजसाठी रडू नका, तर आपल्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. प्रभू परमेश्वराचे नेतृत्व अवमानने, बंडखोरपणे त्याची अवज्ञा करणे हाच या लोकांचा अपराध होता. आणि परमेश्वराने त्यांच्याशी केलेल्या करारानुसार त्यांच्या अवज्ञेमुळे त्यांच्यावर कैद, परकीय आक्रमणे, लूट, हिंसाचार या सर्व गोष्टी उलटल्या होत्या. 7 वचन. हे सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू. श्रोत्यानो, मुखप्रकाश कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. नंतर 8व्या वचनात, मिस्र देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला आणि राष्ट्रांना घालून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. परमेश्वराने यहुदी लोकांना इजिप्त देशाच्या दास्यातून बाहेर काढून आणले. त्याने पॅलेस्टाईन देशातून मूर्तीपूजक लोकांना काढून टाकले व त्या ठिकाणी यहुदी लोकांची स्थापना केली. त्यांनी देवाची आराधना करण्यासाठी मंदिर बांधले आणि ज्या कारणासाठी मूर्तीपूजक राष्ट्रांना त्या वचनदत्त देशातून बाहेर काढले त्याच कारणासाठी यहुदी लोकांनाही नंतर तिथून बाहेर काढल्या गेले. त्यांना पूर्वीच बजावण्यात आले होते की जर त्यांनी त्यांचा देव पवित्र प्रभू याच्याकडे पाठ फिरवली तर त्यांच्यावर तशी वेळ येणार आहे. आणि मूर्तीपूजक राष्ट्रांपेक्षाही यहुदी लोकांची याविषयीची जबाबदारी मोठी होती, कारण त्यांच्यामध्ये परमेश्वराची दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसेल अशी पवित्र समक्षता होती. इस्रायल लोकांना देण्यात आलेला हा विशेष अधिकार होता, परंतु तरीही त्यांनी परमेश्वराकडे आपली पाठ फिरवली.
9व्या वचनात, तू त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला. हे वचन इस्रायल देशाविषयी आहे. तो देवाने इजिप्त देशातून काढून आणलेला वचनदत्त देशात लावलेला द्राक्षाचा वेल होता. त्याविषयी आम्हाला 10 आणि 11 वचनांमध्ये वाचायला मिळतं, त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबविले. इस्रायल या द्राक्षवेलाची एवढी सुंदर वाढ जर झाली तर प्रश्न हा आहे की परमेश्वराने त्याभोवतीचे कुंपण का काढून घ्यावे. 12व्या वचनात स्तोत्रकर्ता विचारतो, त्याची कुंपणे तू का मोडिली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडितात. श्रोत्यांनो, परमेश्वराने या द्राक्षवेलीचे रोपण केल्यानंतर अनेक वर्षेपर्यंत परमेश्वराने या वेलीभोवती कुंपण ठेवले आणि या भूमीत यहुदी लोकांनी चांगले 600 वर्षे वास्तव्य केले. त्या काळातल्या कोणत्याही मोठ्या राष्ट्राला परमेश्वराने त्यांचा नाश करण्याची परवानगी दिली नाही. इजिप्तने इस्रायलावर आक्रमण केले, विजय मिळवला, पण त्यांचा नाश केला नाही. तसेच आराम व हित्ती देशाच्या बाबतीतही तेच झाले. परंतु एक दिवस असा आला की परमेश्वराने ते संरक्षणाचे कुंपण त्यांच्यापासून काढून घेतले, कारण इस्रायलाने आपल्या मेंढपाळाचा अभ्यार केला. ते त्याच्या पवित्र मार्गदर्शनापासून मागे वळले. 17व्या वचनात तो म्हणतो, तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो. देवाचा हात, उजवा हात सामर्थ्याची जागा आहे आणि त्याच्या उजव्या हाताशी इस्रायलाचा मसीहा आहे. त्याविषयी स्तोत्रसंहिता 110 अध्याय 1 वचनात तो म्हणाला, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारक असण्याच्या सत्याला त्याच्या शत्रूंनी आव्हान केले, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन स्वतःसाठी लागू केले. श्रोत्यांनो, उत्पत्तीच्या पुस्तकातील 35व्या अध्यायात एक चित्तवेधक वृत्तांत आहे. जेव्हा बेथलेमाच्या रस्त्यावर याकोबाची पत्नी राहेल हिने पुत्राला जन्म दिला, तेव्हा तिने आपला प्राण जाता जाता त्याला बेन ओनी असे नाव दिले, म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र असे नाव दिले. तथापि याकोबाने त्याचे नाव माझ्या उजव्या हाताचा पुत्र म्हणजे बन्यामीन असे नाव दिले. बन्यामीन हा प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवरील एक चित्र आहे. तो या पृथ्वीवर पहिल्यांदा आला तेव्हा तो दुःखाचा पुत्र म्हणून आला, परंतु आज तो पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झालेला आहे आणि त्याच्याविषयी प्रभू पिता म्हणाला की मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. प्रभू येशू ख्रिस्त त्या पदासह या पृथ्वीवर एक दिवस पुन्हा येईल. आता आपण 18वे वचन वाचूया. म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही, आमच्या जीवात जीव आण, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. थोडक्यात सांगायचे तर तू आमच्यावर पुन्हा एक वार दया कर व आमचे नेतृत्व मानवपुत्राच्या द्वारे म्हणजे मसीहाद्वारे तू कर. आणि शेवटी पुन्हा एकदा स्तोत्रकर्ता परमेश्वराला म्हणत आहे 19व्या वचनात, हे परमेश्वरा सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू. आता श्रोत्यानो, आपण 81 स्तोत्राकडे वळत आहोत. हे स्तोत्र एक मुक्तिगीत आहे. पहिली 4 वचने आपण वाचूया. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, मंजूळ वीणा व सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा, कारण हा इस्रायलासाठी नियम आहे, हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. ही वचने इस्रायलाच्या महत्त्वाच्या सणांपैकी एका सणाच्या म्हणजे मंडपाच्या सणाच्या संदर्भात आहेत. परमेश्वराने यहुदी लोकांच्या आपल्या लोकांच्या प्रार्थना ऐकल्या, त्यांच्या खांद्यावरचे ओझे दूर केले, मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून त्यांना उत्तर दिले. त्या प्रित्यर्थ करण्यात आलेले परमेश्वराचे हे उगार स्तवन आहे. पुढे 81 स्तोत्राच्या 8 ते 10 या वचनांमध्ये परमेश्वर या लोकांना काय म्हणतो ते आपण वाचूया. 8 ते 10 वचने. अहो माझ्या लोकांनो ऐका, मी तुम्हास बोध करीतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये. मीच तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढिले. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरीन. परमेश्वराने या लोकांना पूर्वीच्या दिवसांची आठवण करून दिली. परंतु या ठिकाणी तुमच्या व माझ्यासाठी एक सुंदर वचन आहे, ते म्हणजे तू आपले तोंड उघड, म्हणजे मी ते भरीन. परमेश्वर आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये अनेक आध्यात्मिक आशीर्वाद द्यायला उत्सुक आहे, परंतु ते स्वीकारण्याची आमची तयारी असायला हवी. 81 अध्याय
11व्या वचनात तो पुढे म्हणतो, परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. श्रोत्यानो, परमेश्वराने सर्व काही देऊ करून सुद्धा इस्रायलाने परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष केले. श्रोत्यानो, आम्ही या यहुदी लोकांप्रमाणे परमेश्वराच्या प्रेमळ हाकेकडे, तो देत असलेल्या सुंदर आशीर्वादांकडे पाठ फिरविणारे आहोत काय? तसेच असेल तर हा प्रेमळ परमेश्वर एक दिवस क्रुद्ध होऊन आमच्याकडे पाठ फिरवेल, तेव्हा आम्ही अस्तित्वहीन होऊ. आता आपण 82 स्तोत्र वाचणार आहोत. या स्तोत्राची परमेश्वर या पृथ्वीवरील न्यायाधीशांचा न्याय करणार आहे ही मध्यवर्ती कल्पना आहे. छळाच्या काळात परमेश्वर त्याचा न्याय अंमलात आणणार आहे. आपण पहिली 2 वचने वाचूया. देव आपल्या मंडळीत उभा आहे, तो सत्ताधीशांमध्ये न्याय करीतो. तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल, कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल. या ठिकाणी सत्ताधीशांना देव असेही म्हटलेले आहे, कारण ते देवाप्रमाणे अधिकाराने वागतात. ते जणू त्याची जागा घेऊन वागतात. 3 आणि 4 वचनात तो म्हणतो, गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा, दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या. गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा, दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा. संपूर्ण जुन्या करारातील महत्त्वाच्या विषयांपैकी न्याय हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि परमेश्वराची अन्यायाविरुद्धची चीड, गरीब, दीन, उपरे, विधवा व अनाथ यांच्याविषयीचा कळवळा अनेक ठिकाणी दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर पुन्हा येईल, तेव्हा सर्व दुर्जनांचा तो न्याय करील आणि दीन व कंगाल यांचा तो बचाव करील. 5व्या वचनात तो पुढे म्हणतो, त्यांना माहिती नाही व कळतही नाही, ते अंधारात इकडे तिकडे फिरतात, पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत. श्रोत्यानो, आजच्या जगातील ढासळलेल्या न्यायव्यवस्थेविषयी तुम्हाला मी काही सांगण्याची गरज नाही. एकंदर चित्र अंधेर नगरी चौपट राजा असे आहे. या न्यायाधीशांनी देवाची जागा घेतलेली आहे. पुढे तो 6व्या वचनात म्हणतो, मी म्हणालो, तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही दुसऱ्यांचा न्याय करतो, तेव्हा आम्ही जणू देवाची जागा घेतो. प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 3 ते 5 वचनांमध्ये म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 3 ते 5 वचने, तर तुम्हाकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचेही मला काही वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी त्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करील आणि अंतकरणातील संकल्पही उघड करील. त्यावेळी ज्याची त्याला देवाकडून व्हावा प्राप्त होईल. प्रिय श्रोत्यांनो, त्या न्यायाच्या दिवशी परमेश्वर आम्हापैकी प्रत्येकाचा न्याय करणार आहे. त्यातून कोणीच सुटणार नाही. 7वं वचन वाचूया. तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल. श्रोत्यांनो, परमेश्वर या पृथ्वीवरील न्यायाधीशांना आठवण करून देत आहे की ते सर्व मानव आहेत आणि एक दिवस असा येईल, आपल्या सर्व कृत्यांचा हिशोब देण्यासाठी त्यांना प्रभू परमेश्वरासमोर उभे राहावे लागेल. तेव्हा तो त्यांचा न्याय करील. 8व्या वचनात तो म्हणतो, हे देवा उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस. परमेश्वर या पृथ्वीचा विश्वाचा मालक आहे आणि त्याच्या न्यायापासून कोणीही कधीही सुटू शकणार नाही. आता आपण 83 स्तोत्राचा अभ्यास करूया. परमेश्वराने न्याय करावा यासाठी स्तोत्रकर्त्याने त्याला मारलेली हाक ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. हे संगीत दिग्दर्शक व याजक आसाफ याने रचलेले शेवटचे स्तोत्र आहे. हे स्तोत्र काहीसे गोंधळात टाकणारे आहे, कारण इस्रायलाच्या इतिहासात या स्तोत्राचे स्थान नक्की कोठे आहे ते समजू शकत नाही. हे स्तोत्र एक शाप देणारी प्रार्थना आहे. न्यायासाठी परमेश्वराला मारलेली एक आर्त हाक आहे. परमेश्वराने आपल्या लोकांना शत्रूंच्या हातून सोडवावे अशी कळकळीची प्रार्थना स्तोत्रकर्त्याने केलेली आहे. पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, तू स्तब्ध राहू नको, हे देवा मौन धरू नको, स्वस्थ राहू नको, कारण पहा तुझे शत्रू दंगल करीत आहेत, तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढिले आहे. हे शत्रू कोणीही असोत, त्यांच्याविषयी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे ते देवाचा द्वेष करतात. अर्थातच ते देवाच्या लोकांचाही द्वेष करतात आणि अशा लोकांबाबत परमेश्वराने मौन बाळगू नये अशी स्तोत्रकर्त्याची प्रार्थना आहे. 3 आणि 4 वचन, ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करीतात, तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करीतात. ते म्हणतात, चला आपण त्यांचा असा विध्वंस करू की ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत, म्हणजे इस्रायलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.
इस्रायलाचा समूह नाश करण्याची काही लोकांनी, काही हुकुमशहांनी योजना केली, परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. स्तोत्रकर्त्याने अशा लोकांविषयी एक गाऱ्हाणे अतिशय आर्ततेने परमेश्वराच्या समोर मांडले. पुढे 5 ते 8 वचनांमध्ये तो म्हणतो, 5 पासून 8 वचने, कारण त्यांनी एक चित्ताने मसलत केली आहे. ते तुझ्या विरुद्ध कट करीतात. तंबूत राहणारे अदोमी व इश्मायली, मवाब व हागारी, गबाल, अमोन व अमालेक, पलेशेत व सोरकर हे ते आहेत. अश्शूरही त्यास सामील झाला आहे. त्यांनी लोटाच्या वंशजास हात दिला आहे. लोटाचे वंशज म्हणजे मवाब व अमोन. या ठिकाणी ज्या लोकांची नावे दिलेली आहेत ते सर्व लोक देवाचे शत्रू असे गणण्यात आले आहेत. या लोकांच्या इस्रायला विरुद्ध एकत्र येण्याच्या घटनेचा इतिहासात कोठेही संदर्भ नाही. असं वाटतं की भविष्यामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेली ही राष्ट्रे पुन्हा एकदा अस्तित्वात येतील. शेवटल्या काळामध्ये ती अस्तित्वात येतील. पुढच्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. स्तोत्र 78 नुसार एफ्राईमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी होते. आजचा प्रश्न, माझ्या उजव्या हाताचा पुत्र हे नाव याकोबाने कोणाला दिले? ए. रौबेन, बी. योसेफ, सी. शिमोन, डी. बन्यामीन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की आमच्या हट्टी आणि बंडखोरपणाची देव शिक्षा करतो. देवाकडून शिक्षा घेण्यापेक्षा देवाचा मुखप्रकाश आमच्यावर पडणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही देवाची प्रजा व त्याच्या कुरणातील मेंढरे आहोत हे आम्ही जाणणे आवश्यक आहे. प्रियांनो, काय आम्ही काकुळूत करून देवाकडे आमच्या अपराधांची क्षमा मागतो, की आम्ही देवाकडे पाठ फिरवणारे आहोत? आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा, तुझी स्तुती करतो. होय प्रभूजी, आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही कशा रीतीनं हट्टीपणा करतो, आणि तो हट्टीपणा म्हणजे आमचा बंडखोरपणा कशा रीतीनं आमच्या जीवनामध्ये अडखळण असा बनतो. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे बापा, की आमच्यामधील सर्व बंडखोरीपणा तू काढून टाक. तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वादित कर, चांगलं अंतःकरण तू आम्हाला दे, चांगले विचार तू आम्हाला दे, आणि चांगली कृती देखील तू आम्हाला दे. या गोष्टी तू देणार आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.